नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रवला गेला आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाडच्या साक्षी अनुजा आदेश जाधव हिने एमपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलं आहे. तिच्या या यशानंतर संपूर्ण महाड शहरात आनंदाचं वातावरण असून तिच्या राहत्या घरापासून ते ऐतिहासिक चौदार तळ्यापर्यंत तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. साक्षी जाधवची एमपीएससी कॉम्बाईन 2024च्या माध्यमातून टेस्ट टॅक्स इन्स्पेक्टर एसटीआय आणि पोलीस उपनिरीक्षक पीएसआय अशा 2 महत्त्वाच्या पदांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे पीएसआय पदाच्या निवडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एससी फिमेल प्रवर्गातून साक्षी जाधवने पहिला क्रमांक पटकावला आहे. कामोठे येथे इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर साक्षीने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. रांजणगाव येथील अकादमीच्या प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करून तिने यश मिळवलंय. हे सर्व यश आपल्या कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळे शक्य झाल्याची भावना साक्षीने यावेळी व्यक्त केली. यावेळी बोलताना साक्षीने कोकणातील तरुण तरुणींना एक महत्त्वाचं आवाहन केलंय. कोकणातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धा परीक्षेकडे वळावे आणि प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा असा मोलाचा सल्ला तिने दिलाय. मी रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, महाड. माझं नाव साक्षी अनुजा आदेश जाधव. माझं बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालंय MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कामोठेमधून. आता सध्या एमपीएससी कंबाईन 2024च्या ॲडमध्ये माझं STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि PSI पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालं. आणि PSIचं सिलेक्शन झालं, त्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये SC फिमेल मधून माझा फर्स्ट रँक आलाय महाराष्ट्रामध्ये. आणि माझं जर्नी सांगायची म्हणजे माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी MPSC करायचा डिसिजन घेतला. त्यानंतर मी एक अकॅडमी आहे महागणपती करिअर अकॅडमी रांजणगावला, तिथे अभ्यास केला. आणि ऑनलाईन क्लासेस म्हणजे रयत प्रबोधिनी क्लासेस मी जॉईन केले होते. आणि माझे आयडल म्हणजे उमेश कुदळे सर, रयत प्रबोधिनीचे फाउंडर आहेत ते. बाकी माझ्या सक्सेसचं श्रेय माझ्या फॅमिलीला जातं. माझे आई वडील, माझी ही दुसरी फॅमिली, सासरकडची फॅमिली, माझे हसबंड, माझा भाऊ, ह्या सगळ्यांना माझं क्रेडिट जातं सगळं सक्सेसचं. आणि मुलांनी, शक्यतो कोकणातले मुलं ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळत नाहीत, पण मी आवर्जून सांगेन की ह्या क्षेत्राकडे वळा आणि जिद्द चिकाटी ठेवून करा, परिश्रम करा, कन्सिस्टन्सी ठेवा. नक्कीच तुम्हाला सक्सेस ह्यात मिळू शकेल. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.